नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले मराठी व्याकरणमधून काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. पुढील म्हणीचा नेमका अर्थ कोणता? पिंडी ते ब्रह्मांडी या म्हणीचा नेमका अर्थ आहे जे आपल्याजवळ आहे तेच सर्वत्र आहे. बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द तशाच स्वरूपात दर्शवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशाच स्वरूपात दर्शवण्यासाठी अवतरणचिन्ह वापरले जाते. पुढील वाक्याचे संयुक्त वाक्य करा. मेघ दाटून आले, धो-धो पाऊस पडला. वाक्याचे संयुक्त वाक्य आहे मेघ दाटून आले आणि धो-धो पाऊस पडला. लवाद या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायामधून निवडा. लवाद या शब्दाचा अर्थ आहे भयपक्षाच्या सहमतीने नेमलेल्या मध्यस्थ. पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. आमचा छोटा मुलगा काल विकत घेतलेले पुस्तक अगदी तन्मयतेने वाचित बसला आहे. विधेय विस्तार आहे अगदी तन्मयतेने. ताई हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? ताई हा शब्द परप्रांतीय या प्रकारातील आहे. तो घोडास पळवतो या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता? पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार आहे प्रयोजक क्रियापद. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार टिंबटिंब हा आहे. या वाक्यातील विधेय विस्तार आहे शरदाच्या चांदण्यात. पुढील अज्ञार्थ क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो? तेवढी खिडकी लावा पाहू. सौम्य आज्ञा. काना निराळे टाकणे म्हणजे काना निराळे टाकणे म्हणजेच ऐकून न ऐकल्यासारखे भासविणे. पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे आपादान कारकार्थ असलेले वाक्य कोणते? पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे आपादान कारकार्थ असलेले वाक्य आहे त्याच्या नाकाला धार लागली आहे. गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द. गुजराती भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे रिकामटेकडा. काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता? या विशेषणाचा प्रकार आहे साधित विशेषण. पुढीलपैकी कोणता शब्द प्रसिद्ध या शब्दाचा पर्याय नाही? पुढीलपैकी आख्यात हा शब्द प्रसिद्ध या शब्दाचा पर्याय नाही. पुढील वाक्यातून केवल वाक्य शोधा. पुढील वाक्यातून केवल वाक्य आहे मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा. या विधानाचा उपप्रकार आहे विद्यार्थी वाक्य. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवितो? तुमची पवळी गाय हिरवे गवत मुळीच खात नाही. या वाक्यातील अधोरेखित शब्द विधेय विस्तार दर्शवितो. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो? पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार क वर्गाचा होतो. महान या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. महान या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मोठा. कोणतेही विशेषनाम टिंबटिंब असते. कोणतेही विशेषनाम एकवचनी असते. तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणे खावी लागतात. या वाक्यातील म्हणून या अव्ययास काय म्हणतात? या अव्ययास परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात
चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश ओळखा. या वाक्यातील उद्देश आहे मुलगा. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? पुढीलपैकी तत्सम शब्द आहे वृक्ष. धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? धनुर्वात ही संधी धनु प्लस वात अशी सोडवली जाईल. दारू पिणे वाईट आहे. वाक्य प्रकार ओळखा. दारू पिणे वाईट आहे योग्य वाक्य प्रकार आहे केवळ वाक्य. राजूला भूक लागली, तो इतरांच्या आधी जेवला. या वाक्याचे रचनेनुसार केवळ वाक्यात रूपांतर कसे होईल? योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय आहे भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला. पुढील 4 पर्यायातून अचूक अर्थाचा शब्द शोधून काढा. राम. अचूक अर्थ आहे सामर्थ्य रुपया. तू घरी जायचे होतेस. या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा प्रयोग आहे भावसंकर प्रयोग. तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय आहे विसर्ग संधी. या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते त्या समासास टिंबटिंब म्हणतात. अव्ययी भाव समास असे म्हणतात. आडकाठी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आडकाठी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मोकळीक. शीतोष्ण, आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहे? हे शब्द स्वरसंधीच्या प्रकारातील आहे. समानार्थी म्हण ओळखा. जगात बुवा अन मनात कावा. समानार्थी म्हण आहे तोंड चोपडा नि मनी वाकडा. गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या समाजातील जळवा ठेचून काढल्या पाहिजे. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. या वाक्यातील शब्दशक्ती आहे व्यंगार्थ. आपली पाठ आपणास दिसत नाही. या वाक्यातील ध्वनार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. या वाक्यातील ध्वनार्थ आहे स्वतःचे दोष स्वतःलाच दिसत नाही. एन्व्हायरमेंट या इंग्रजी शब्दास खालीलपैकी कोणता मराठी शब्द पर्यायी ठरेल? एन्व्हायरमेंट या इंग्रजी शब्दास पर्यावरण हा मराठी शब्द पर्यायी ठरेल. पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण भाषेमध्ये बदल होत जातात. पुढील वाक्यप्रयोग कोणत्या व्यवसायावरून आला आहे? शल्यचिकित्सा. पुढील वाक्यप्रयोग वैद्यकीय या व्यवसायावरून आला आहे. समानार्थी वाक्प्रचार द्या. अभ्रा करणे. समानार्थी वाक्प्रचार आहे डांगोरात पिटणे. मेषपात्र या शब्दाचा अर्थ सांगा. या शब्दाचा अर्थ आहे बावळट माणूस. अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? ही संख्यावाचक विशेषणाच्या अपूर्णांक सूचक संख्या विशेषण या प्रकारात मोडतात. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? खालीलपैकी उपरणे हा शब्द क्रियापद नाही. अकलेचा खंदक म्हणजेच अतिशय मूर्ख मनुष्य. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.